मंडळींना नमस्कार. आणि बहुसंख्येने या कार्यक्रमाची सांगता किंवा सुरुवात करण्यासाठी सप्रेम नमस्कार, अभिवादन. आज माझ्या आई रिटायरमेंट आहे. दिवस फार आनंदाचा आहे आणि ही सुरुवात अगदीच तिच्या लहानपणापासून सुरू झाली असं म्हणायचं. आमच्याही लहानपणापासून सुरुवात झाली. हे नोकरी करणं म्हणजे हा एक निर्णय नव्हता, हा एक धाडस होता आणि खूप धाडसी निर्णय होता. आईकडून हे इतकं मोठं म्हणतात ना की कष्ट करणं अपेक्षित नव्हतं, पण म्हणतात ना निर्णय घेणं सगळ्यांना असणं सोपं असतं, पण त्या निर्णयांवरती कायम राहणं, त्या निर्णयांवरती ठाम राहणं हे तिने शिकवलं आणि तिने ते सिद्ध केलं आहे. तिच्या पूर्ण आयुष्याचा प्रवास आम्ही पूर्ण डोळ्यांनी बघितला आहे. अर्थातच तुम्ही सर्वांनी बघितलं. हे 30 वर्ष जितकी ती आमच्याबरोबर होती तितकी ती तुम्हा सर्वांबरोबर होती. आणि निर्णय जरी म्हणायचं म्हटलं ना की मुलं लहानाची मोठी करणं किंवा जॉबला येणं, तर हे सोपं नव्हतं. ते तुम्ही सर्वांनी मिळून सोपं केलं. कधी लेट येणं, कधी उशिरा जाणं, कधी जास्त काम, कधी कमी काम. सगळ्या सिनियर्सनी पण तितकी साथ दिली, सगळ्या वर्कर्सनी पण तितकी साथ दिली तिला. जॉब करणं एकाच्या म्हणतात ना की ह्याचं काम नाही, हे सगळं टीमवर्क आहे. एकाला सावरायचं, दुसऱ्याला आवरायचं, ही सगळी एक सांगता आहे. माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर माझं लग्न इंटरकास्ट मॅरेज आहे आणि मी गणपती पूजन, दत्तात्रयांचं पूजन लहानपणापासून करत आलेलं आहे. पण आता मला तुम्हाला सर्वांच्या साक्षीने हे सांगायचं आहे, मी माझ्या देवाचं पूजन म्हणजे माझी आजी हे माझे आजोबा आहेत, हे दोघे नेहमी सांगायचे मंदिरात पूजेची फुलं देण्याची गरज नाही, थाळी देण्याची गरज नाही, अगरबत्ती देण्याची गरज नाही, नारळ फोडण्याची गरज नाही. देवाला काय हवं आहे तर हे फक्त एक हस्त आणि मस्त. आज तुम्हा सगळ्यांच्या समोर, तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने माझा देव, जिवंत देव इथे बसलेला आहे. हे फक्त म्हणण्यासाठी मी म्हणत नाहीये, भाषण करायचं वेगळं असतं, मनापासून अंतःकरण तिच्या पायाशी आज वारीचं आहे. हे सगळं जे आहे ना, आज आम्ही या मुद्द्यावरती आहोत, हे कर्ज आहे आणि हे तुमच्या साक्षीने आम्हाला फेडायचं आहे. माझा भाऊ, आज माझी बहीण इथे येऊ शकली नाही, नागपूरला आहे, पण तिच्या वतीनेही मी काही शब्द सांगते की आता आजपासूनचं जे आयुष्य आहे हे पुसणं फेडायचं आहे. हे तुमच्या समोर आम्ही सांगत आहोत की इथून पुढचं माझ्या आईनी म्हणतात ना, देव टाक्यांचा घाव सोचून देव या जिवंत देवानी ह्या टाक्यांचे घाव सोचले. डोळ्यातून अश्रू आलेले प्यायला आहे. दगडाचा देव सांगतो, देव मी तुझ्या पाठीशी आहे. माझा हा जिवंत भोळा भाबळा देव काय म्हणतो माहितीये, मी तुमच्या बरोबर आहे. संकट यावी तेव्हा तो म्हणतो घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. अगदीच जास्त वेळ कठीण आहे तर माझा देव काय करतो माहितीये, तो आमच्या समोर येऊन उभा राहतो, आम्हाला पाठीशी. देव कुणीच बघितला नाही, कुणी खरं सांगितलं असेल की आई वडिलांरूपी देव असतो नाही, आहेच. हे सत्य आहे आणि आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांनाच लाभलेला आहे. आता मला इथे उपस्थित असणाऱ्यांना सगळ्यांना छोट्याशा गोष्टी काही सांगायच्या की आज आईचा रिटायरमेंटचा दिवस आहे, पण उद्या या आणि आपल्यामधले सगळेच एक एक करून येणार आहे. ठीक आहे, तर रिटायरमेंट ही आपली एक समज आहे की आता मी रिटायर झालो, आता मी निवांत राहणार आहे. एकदम म्हणतात ना की आता काम नाही, तर आता मी करू काय. तर मला तुम्हाला सगळ्यांना एक बोध द्यायचा आहे. मी लहान आहे पण तरी पण लहानपणी मोठा नाच घेऊन तुम्हाला एक सांगता द्यायची आहे. तुम्ही ज्या घरात आजपर्यंत राहत होता, बरोबर, ते घर तुमचं होतं, तुमच्या हक्काचं होतं. त्या घराचे हफ्ते तुम्ही सर्वांनी फेडले असते. ती मुलं तुमची होती, मुलांचं शिक्षण तुम्ही केलं असते, त्यांची बाळणपण, त्यांची मुलं, नातवंड सगळ्यांचं तुम्ही खूप मोठ्या आग्रहित्याने त्यांचे सण साजरे सगळे केलेले आहेत, बरोबर. पण त्या घराला तुमची सवय नव्हती. माझे शब्द ऐका, तुम्ही स्वतः सगळे ज्या घरात राहत आहात त्या घराला तुमची सवय बिलकुल नव्हती. त्या घराला फक्त तुमचे आदेश नव्हते. मुलीने काय करायचे, मुलाने काय करायचे, शाळेला गेला का, शाळेतून आला का, शिक्षण झालं का, तुला मार्क्स किती पडले, तुला डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे का, अरे हेच कॉलेज पाहिजे का, अरे तेच कॉलेज पाहिजे का, हे सगळं तुम्ही केलं. पण तुमचे आदेश होते आणि तुमच्या आदेशांचं आचरण आम्ही करून आमच्या कपाटात आज डिग्री आहे. तुमचं रक्त,
तुमचा घाम, त्याची किंमत ही डिग्री आमच्या कपाटात आहे, तुमच्या कपाटात नाही. तुमच्या कपाटात आता तुम्हाला काय ठेवायचंय? आमची कपाटं भरता भरता तुमची कपाटं रिकामी झाली आहे. तर इथून पुढे आम्हाला होईल तितकं शक्य आम्ही नक्कीच करू. पण रिटायरमेंट हे तुमचं नवीन आयुष्य समजू नका, एक जबाबदारी म्हणून घ्या. दिस इज अ प्रमोशन. रिटायरमेंट फक्त काम संपलं. आता तुम्हा सर्वांवरती एक जबाबदारी, एक समाज म्हणून ही जबाबदारी तुम्ही पुढे घ्या. आम्ही शिकलेले अशिक्षित आहोत, डिग्री कपाटामध्ये आहे, संस्कारांना आजही आम्ही मागे पडतोय. का तर घरी आजी आजोबा नाही. ठीक आहे, तर आज तुम्ही प्रमोशन होऊन तुम्ही आजी आजोबा बनलेला आहात, तर तुमच्या संस्कारांचा पगडा आम्हाला आमच्या मुलांवरती हवाय. आम्हाला तुमची गरज आहे. ठीक आहे, हे संस्कार पेरा. आम्हाला शिकलेलं अशिक्षित बनवून देऊ नका. ही डिग्री आम्हाला काही सांगत नाही, BA MBA डॉक्टरेट नसते, पण तुमचा आशीर्वाद, तुमची साथ ही आमच्या खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी. दुसरी गोष्ट, घरी बसल्यावर ते करायचं काय, हा एक सगळ्यांचा मोठा प्रश्न असतो. रोज सकाळी 7 वाजता उठलो, कामाला गेलो, कामावरून आलो, पण आज जसं मी तुम्हाला म्हटलं, तुमच्या घर फक्त तुमचं आदेशाचं पालन करत होता. आज त्याच आदेशांचं पालन तुम्हाला स्वतःला त्या घरात बसून करायचं आहे. आणि तुमची जी मुलं, जसं त्या लहान मुलांना तुमचं दाखवतो की आई आली की भीती वाटते, अभ्यास करायला सांगते, आई आली मार्क्स कमी पडले तर आता फटके बसणार, तर फक्त जागा बदलणार. आई वडिलांच्या जागी आज आम्ही असू, मुलांच्या जागी आज तुम्ही असणार. तर फक्त आपण TV वगैरे बघून ऐकतो, हे सगळं ना काल्पनिक आहे. एक स्पष्ट बाजू ही घरातली सांगायची झाली तर, मुलं ना ही तुमचीच आहेत. आपण जन्म दिलेली, आपण आपल्या संस्कारांनी घडवली. त्यांच्यावरती ना शंका आशंका करू नका. कधी रागवलं ना तर समजून घ्या, हे रागवणं तुमच्यासाठी. कारण की आपल्याला, आपण म्हणतो ना, आम्ही शिकवलं, आमच्या संस्कारात वाढले, आज आमच्यावरती रागवत आहे. ते रागवणं नाही. जेव्हा आम्ही लहान होतो ना, खेळायला निघालं तर लगेच तुम्ही ओरडायचे, तर त्यावेळेस आम्ही कधी म्हटलो नाही की आई वडील हे आमचे असे का वागतात म्हणून. तर कृपा करून तुम्ही पण तुमच्या मुलांना आता समजून घ्यायचं, तुम्हाला तुमच्या नातवंडांना समजून घ्यायचंय, तुम्हाला त्या गोटावळ्यामध्ये गुंफून घ्यायचंय, बरोबर. दुसरी गोष्ट, बऱ्याच गोष्टी तुम्ही नाही केलेल्या आहेत. रिटायरमेंट आयुष्याच्या नंतर आपण फक्त हा विचार करतो, कुठे फिरायला गेलो नाही, कुठेच गेलो नाही, काश्मीर बघितलं नाही, जम्मू काश्मीर बघितला नाही, उटी बघितली नाही, सिमला बघितलं नाही. पण खरं बघायला गेलं तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी पैशाचं पाठबळ पाहिजे, जे आजही तुमच्याकडे असणार आणि तुमच्या मुलांच्या रूपाने तुमच्याकडे असणार. पण खरं सांगू का, म्हणजे आमचे पूर्वज म्हणायचे, म्हणजे हीच पिढी, माझ्या बाबांची पिढी, आज काय 83 राईट बाबा, 87 इयर्स ओल्ड. हे जिवंत उदाहरण आहे. वेळेत उठणं, वेळेत काम करणं, सगळ्या गोष्टी. आज कामावर न जाता सुद्धा ह्या माणसाचा कधी घड्याळाचा धोका चुकला नाही की आज मी उशिरा उठतो. रोज 1-1 तास चालायला जातो. आज तुमचा खिशात जो पैसा आहे ना, तो तुमच्यासाठी पैसा नाही, हे तुम्ही समजून घ्या. हा तुमचा स्वाभिमान आहे. रिटायरमेंट नंतरचे जे तुम्हाला पैसे मिळतात, पेन्शन्स आहेत, हा तुमचा स्वाभिमान आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते. आणि स्वाभिमान जपायचा हे तुम्हीच आम्हाला शिकवलंय, बरोबर. मान्य करत असेल सगळे. हा स्वाभिमान सर्वांना जपायचा आहे, म्हणजेच आलेला पैसा जपून वापरायचा आहे. आता सगळ्या मुलांना सांगायचं, तुमच्या समस्या माझ्या नाही. आज मी इथे फ्रेम आईसाठी आणली आणि ओपन नाही केली आहे, त्यात मी तेच लिहिलेलं आहे. आता तुमच्या समस्या माझ्या नाही. समस्या म्हणजे असं समजू नका, देव काय करतो, फक्त बघत राहतो. मंदिरात सगळे पूजा करत असतात, देव शांतपणे बघत राहतात. तर तुम्हाला देवाचा दर्जा दिलाय, आता तुम्हाला देव बनायचंय. शांतपणे बघत राहा सगळं काय चाललंय आणि त्यांना धाडस द्या. मुलांचा पाठिंबा बना, मुलांचा आधार बनण्याची चूक करू. आधार बनला तर सगळी ओझी तुमच्यावर. त्यांना पाठिंबा द्या, त्यांना आधार द्या, त्यांचा आधारस्तंभ बना. जे जे शब्द आहेत तशी वागणूक ठेवा. देव पण जे मी म्हणते, देव शांत राहतो, पण सगळ्या गोष्टी करत असतो. जे हाताने मागितलं ते मनाने मागितलं ते तुमच्या हातात ठेवत असतं. तर त्यांचा आधार बना, त्यांना आधार देऊ नका, त्यांचा आधार घेऊ नका. हेही तुम्हाला सांगते. वयाचे 60 वर्ष म्हणजे काय, हे रिटायरमेंट नाही. 87 इयर्स ओल्ड पर्सन तुमच्या समोर उभा आहे, चांगला फिरतोय, मस्त. गावाला खूप सुंदर राहतात आमचे बाबा, स्वतः स्वयंपाक वगैरे करतात. घरी असताना तुमच्या सुना आहेत. कधी कधी असं होतं, आज आमची आई कामाला जाताना आम्हाला सांगायची, मी भाजी करून गेले, तुम्ही मागून चपात्या करून घ्या गं, राईट. मला वेळ नाही, मला 5च्या टोक्याला निघायचंय.
आज तुमची सूनही कदाचित तुमच्याबरोबर तेच करेल, कारण की तीही कामाला जाणार असेल. आई मी भाजी टाकली, तुम्ही चपाती करून द्या. बाबा प्लीज माझ्या मुलांना आणायला द्या. ही कामं घ्या, ही कामं नाही, तुम्ही कंटाळू नका त्या कामाला. याच कामांसाठी तुमची मुलं, तुम्ही घरात नसाल तर ते बाहेरच्या माणसांवरती अवलंबून. पैसे पेरून सुद्धा आजी बाबा मिळत नाही, ही खूप मोठी म्हणतात ना ठेव आहे. पैशांनी तुमची किंमत मोजता येणार नाही. तुमचं मौल्य हे तुम्ही स्वतः ठरवा, नाही ओळखा. शब्दांनी नाही सांगते, ओळखा. स्वतःचं महत्त्व हे स्वतःला ओळखता आलं पाहिजे. तुमची किंमत तेव्हाच जेव्हा तुमची उपस्थिती आहे. माझे शब्द लक्षात घ्या, तुमची उपस्थिती. वारंवार मी सांगते, तुम्ही त्या घराला जे फक्त आदेश देणारे व्यक्ती आहात. आज त्या घरात राहून तुम्हाला त्या आदेशांचं पालन करायचं आहे. तेव्हा तुम्हाला कदाचित ते कठीण जाईल. रिटायरमेंट नंतरचं आयुष्य खूप कठीण असतं. सगळेच मला म्हणतात, कधी कधी म्हणतात की मुलांची मुलं सोडायला लागतात, किंवा गाडी आलीच नाही, मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो. फिरणं वगैरे ठीक आहे, 4 महिने 6 महिने, दिवसभर 24 तासातले दिवस आपण काय करतो मुलांबरोबर. मला प्रत्येक वेळी मी सांगते, आता इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती कधी खेळला नसेल जास्त लहानपणी, राईट? गोट्या खेळणे, म्हणतात ना क्रिकेट खेळणे, भातुकली खेळणे. आपल्याही आई वडिलांची परिस्थिती तशीच होती. हीच पिढी चालत आहे. आता आम्ही जे बघावे आहोत, पण मी शिकलेली आहे असं सरळ सांगू शकतो का? तर आम्हाला संस्कारांचा बगडा कमी पडलेला आहे. पण त्या संस्कारांची भर तुम्ही आम्हाला फक्त सर्टिफिकेट दिले. आमच्या मुलांना तुमचे संस्कार हवे, जे बेबी सिटिंगमध्ये मिळणार आहे. आणि तुम्हाला तुमच्या मुलांचं प्रेम हे टेक केअर सेंटरमध्ये मिळणार, वृद्धाश्रमात मिळणार नाही. ज्या गोष्टी तुम्ही करू शकता ते केअरटेकरही करतोच आहे, पण फरक आहे बरं का. कुणापासून काही अडत नाही. आई बाबा नाही तर केअरटेकर मिळेल, मुलं नाही तर वृद्धाश्रम मिळेल. वेळ कोणासाठी थांबत नाही, काम कोणासाठी रखडत नाही, पण क्वालिटी कोणाला मिळत नाही. पैशाचं चीज कोणाला मिळत नाही. तुमच्या कमवलेल्या मेहनतीच्या, रक्ताच्या, आटलेल्या पैशांची घडवलेली ही तुमची मुलं आज तुमची साथ मागत आहे. दिवसभरातल्या 24 तासामध्ये सकाळी सकाळी उठा, फिरायला जा, व्यायाम करा. दिवस घालवायचा कसा? मुलं शाळेत जातील, नातवंड शाळेत जातील, तुमच्याकडे 12 पासून 6 वाजेपर्यंतचा जो वेळ असेल व्यायामाला, गायन असेल गायन करा, डान्स असेल डान्स करा, किंवा ड्रेसिंग सेन्स असेल, ब्युटी सेन्स असेल, कॉम्पिटिशन्स असेल, भाग घ्या. आज 60-60, 70-70 वर्षाची माणसं मॅरेथॉन्स वगैरे पळतायत, हे तुम्ही ऐकत असाल, हे तुम्ही वाचताय. फक्त वृत्तांत फक्त वाचायचं नाही, त्याच्यातला आपण एक भाग बनायचा आणि ती तुम्हाला वेळ मिळते. ही संधी आहे तुम्हाला मिळाली. तर याच्या पुढे हे लाजायचं नाही की मी पळू शकतो का, मी खाऊ शकतो का, मी हे कपडे घालू शकतो का, मी असं वागू शकतो का, लोक काय म्हणते. मी हे केलं नाही, मला लोकांचा प्रश्न नाही, मला माझ्या मुलांनी सांगितलंय. मी जेव्हा सांगितलं माझ्या मुलीने हाच ड्रेस घातला पाहिजे, त्यावेळेस त्या मुलीने घातला. तर तितक्याच मोठ्या आग्रहाने आणि तुम्ही एन्थुझियाझिक स्पिरिटने ज्यावेळेस तुमची मुलं सांगतील की आज हा पोशाख घाल, करा ट्राय, बी चॅलेंजिंग, धाडसी बना, स्वतःच्या आयुष्याला वेगळी दिशा द्या. ही खरंच गरज आहे. रिटायरमेंट हे असं नाही आहे की पैसे संपले, नोकरी संपली, आता मी घरात बसून काय करू. घरात बसून काम करायला खूप सारे. आज तुमच्याकडे, तुम्ही आम्हाला जेन्झी म्हणता, आमच्याकडे लॅपटॉप्स आहेत. आज मी कित्येक वेळा टीव्हीच्या रिमोटमधले फंक्शन्स घरातल्या माणसांना माहिती नाही, जे माहिती असायला पाहिजे. तुम्हाला वेळ आहे, आता टीव्हीमध्ये काय बघायचं हे तुम्ही बघू शकता. लॅपटॉप आहे, ही वेळ तशी नाही आहे की त्याच चॅनलवरती आल्यावरती तो पिक्चर त्याच वाराला बघायचा आहे. मुलाकडे विचारा की काय बरे बाबा मला हा जुना काळातला पिक्चर बघायचा आहे, तो बघायचा आहे इमिडिएटली लॅपटॉपवरती. पण तो लॅपटॉप तुम्ही शिका, ऑर्डर करून बघा, कारण की ऑर्डर करायची वेळ आता कोणाची आहे? आमची. तुम्ही ऑर्डर फॉलो करायची. आज ठरलं आज हा पिक्चर बघायचा, आज ठरलं आज बागेत जायचं. सॅटर्डे संडे सगळ्या नातवंड सगळ्यांची सुट्टी असते, शनिवार रविवार मस्त सुट्टी असते. नातवंडांबरोबर फिरायला जा, त्यांना घेऊन जाण्यासाठी नाही, तुम्ही फिरावा. आणि सगळ्यात मोठं औषध, जसं मी सांगितलं, पैसा हा तुमचा स्वाभिमान आहे. तर हे हिंडणं फिरणं, आपण कुठे जाणं येणं, 4 लोकांशी मिळणं, हे तुमचं हे औषध आहे. हे औषध तुम्हा सगळ्यांच्या खिशात असलं पाहिजे. कोण माझ्याकडे येत नाही, कोण मला भेटायला येत नाही म्हणून तुम्ही जाऊ नका असं नाही. कुणी आठवण करो न करो, एक शनिवार रविवार काढा, जाऊन भेटून या. तिथे गेल्याच्या नंतर ही अपेक्षा करू नका की माझ्यासाठी पंचपक्वानाचं ताट वाढलं असेल, की मी आज काका आलो माझ्यासाठी हे मिळेल, मावशी आली आज माझ्यासाठी हे मिळेल, हे केलं नाही. अपेक्षा जेव्हा घेऊन जाल, अपेक्षांचा भंग होणार.
काही काकाला, मावशीला, आत्याला तुम्हाला ग्रीट करायला ती भाची तुमची कामावर आहे. तिथे तुम्ही रिसीव्ह करणारे तुम्ही पण एजेड पीपल्स आहात. तर तुम्ही मन मोकळेपणे प्रेम द्यायला जा आणि प्रेम घेऊन या. ठीक आहे. तर हे सगळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तर ही फक्त एक छोटीशी वेळ होती आणि माईक आल्यावरती मी खूप बोलते. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं, आयुष्य जगा, दिवस ढकलू नका, आयुष्य जगा. दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी करायला आहे. तुम्हाला मुलांचे प्रोजेक्ट, आता आई वडील आम्ही कंटाळद्वारे किती प्रोजेक्ट बनवतो. तुम्ही आजी आजोबा म्हणून त्यांच्याबरोबर बसा, त्यांचे लॅपटॉप घ्या, लॅपटॉप शिका, नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिका. तुम्ही व्हॉट्सअप, माझ्या आईला व्हॉट्सअप येत नव्हतं, ती शिकली. स्मार्ट मोबाईल वापरायचे येत नव्हते, ती शिकली. टेलिव्हिजन, स्मार्ट टीव्ही वापरायचे नव्हते, ती शिकली. तिकीट, ऑनलाईन तिकीट बुकिंग शिकली. बरेच टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा. तुम्ही प्लॅन स्पेस घेऊन आज त्या घरामध्ये पुन्हा जायचं नाही. जर मी रिटायर होते तर मी माझ्या घरामध्ये माझ्या हक्काच्या स्पेसमध्ये जात आहे. तर हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. धन्यवाद. वाचून दाखवते याच्यावरती काय लिहिलंय. उज्ज्वला उत्तम भालेकर. आज ना घरात प्रवेश करताना ही पाठी नेहमी वाचली. हे घर माझे आनंद घर. इथे प्रेम, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. या घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सुख, शांती आणि समाधान लाभत आहे. या घरात लक्ष्मी आणि समृद्धी सदैव वास करत आहे. माझे घर प्रेम, आदर आणि विश्वासाचे प्रतीक आहे. मनाला शांतता देणारे माझं हक्काचं ठिकाण, माझे आणि माझ्या कुटुंबाचे सुरक्षित आश्रयस्थान. आता याच्या मागची तिने फिटनेस घेऊन पुन्हा असंच व्हायचं. बरोबर. आणि इथे सुंदर देखणी आणि मस्त सुडवून व्हायचंय. ठीक आहे. इथे मी हे सर्वांसाठी. आता हे कसं घ्याल, टेक इट पॉझिटिव्हली. जरा थांबा थांबा थांबा. आता तुमच्या समस्या माझ्या नाही आणि माझा वेळ आता तुमचा नाही. दया, माया, प्रेम आता फक्त स्वतः. आता मीच माझी काळजी घेणार. माझ्याशिवाय हे छान काम बरं कोणाला जमणार. येणारे सर्व क्षण मी नेहमी आनंदी राहील, कारण वेळ माझा आणि माझीच आहे. दुर्मिळ होणारी लोकता हे आहे. लावणी गाणं आहे. तुम्ही खूप सुरेख गाता. तुम्ही बिलकुल. आणि तुमचा आवाज मस्त. मला क्षमा करा गाण्याचे पडले वाटले. तुम्हावर केली भरची बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली भरची बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल. पापणाची तोरणं बांधून डोळ्यावरती, पापण
गुलबित माझं खुशाल तुम्हावर केले मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल नका सोडून जाऊ रंग महाल हुर हुर मडकी ओढ मडकी गोड हुर हुर मडकी ओढ मडकी गोड या बसा म्हणजे की सटगला बिकोड या बसा म्हणजे की सटगला बिकोड विरह जाणता रात साजना फसवी माया जाळ फसवी माया जाळ तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल नका सोडून जाऊ रंग महाल लढे लढे अदबिन तुम्हा विनते बाई लढे लढे अदबिन तुम्हा विनते बाई पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी अशीच राहावी रात साजना कधी नवावी सकाळ कधी नवावी सकाळ तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल नका सोडून जाऊ रंग महाल तू फक्त मुलगी नाहीस आईचा स्वाभिमान आहेस तुझे शब्द आणि अक्षर लक्षात ठेव तुला अनेक आशीर्वाद सावित्रीची लेखाच आहे अभिमान म्हणा यारवजी तुम्ही बस भाऊजी यारवजी तुम्ही बस भाऊजी यारवजी तुम्ही बस भाऊजी कशी मी राखू तुमची मगरजी बस भाऊजी वळचुनी तुमची धरून म्हणी वळचुनी तुमची धरून म्हणी तुमची आला तुमची मी बरं वळचुनी तुमची धरून म्हणी काय करू सांगा मी बस भाऊजी यारवजी तुम्ही बस भाऊजी यारवजी तुम्ही बस भाऊजी कशी मी राखू तुमची मगरजी बस भाऊजी गुल हौशी तुम्ही मी अशी गुलछडी गुल हौशी तुम्ही मी अशी गुलछडी तुम्हासाठी नचून नजराही खडी तुम्हासाठी नटून नजराही खडी आता रोका नजर त्यात भरलं जहर आता रोका नजर त्यात भरलं जहर त्यात भरलं जहर घोट घेऊन जीव हो माझा झिंगरा घोट घेऊन जीव हो माझा झिंगरा पडदा लाजायचा पडदा लाजायचा पडदा लाजायचा लाजायचा फेकला पडदा लाजायचा लाजायचा फेकला नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. जय सियाराम.